छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत चांगली जुंपल्याचं पाहायला मिळतं। उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यातील वाकयुद्ध शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपापासून सुरू झालेला हा वाद आता चिघळल्याचं दिसतंय। जंजाळासारखं कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य आहे। त्या कार्यकालामध्ये चांगलं काम केलं तर भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी माझी त्यांना शुभेच्छा। पालकमंत्र्यांनी शुभेच्छा कोणत्या भावनेतून दिल्या हे मला निश्चित कळलेले आहे। छत्रपती संभाजीनगरात सध्या लागलेले बॅनर्स चर्चेचा विषय ठरत आहेत। या बॅनर्सवर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। आता उपमहापौर राजेंद्र जंजाळ मुख्यमंत्री कसे, तर हे सगळं आलंय ते जंजाळ आणि शिरसाट यांच्या वादातून। त्याचं झालं असं की उपमहापौर पदासाठी पालकमंत्री यांची मुलगी हर्षदा शिरसाट या अर्ज भरणार होत्या असा आरोप राजेंद्र जंजाळ यांनी केला। माझ्या उपमहापौर पदासाठी शिरसाट तयार नव्हते म्हणून त्यांनी आपल्या मुलीला पुढे केलं होतं असं जंजाळ यांनी सांगितलं। यावरूनच हे सगळं सुरू झालं। माननीय आमचे नंदकुमार घोडिले साहेब येऊन फॉर्म घेऊन गेले। फॉर्म घ्यायला जेव्हा आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की शिंदे साहेबाच्या आदेशाने माझी उमेदवारी फायनल झालेली, कृपया तुम्ही फॉर्म घेऊ नका। तरी सुद्धा ते 2 फॉर्म त्या ठिकाणी घेऊन गेले आणि हर्षदाताई शिरसाट यांचा फॉर्म त्यांनी भरला आणि ते फॉर्म महापालिकेत जमा करण्यासाठी ते येत होते, परंतु व्हीप निघाल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आल्यामुळे ते आले नाही। याबाबत पालकमंत्री संजय शिरसाट यांना विचारल्यावर त्यांनी जंजाळ यांना टोला लगावलाय। जंजाळ हे मोठे नेते आहेत, त्यांचं नेतृत्व आम्हाला मिळालंय ते आमचं भाग्य आहे, भविष्यात ते मुख्यमंत्री होऊ शकतात, त्यांना शुभेच्छा असं म्हणत पालकमंत्र्यांनी जंजाळ यांची खिल्ली उडवली। जंजाळासारखं कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य आहे। त्यांना जे काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे, खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो। त्यांनी ते उपमहापौर पदाचा कार्यभार चांगला करावा। माझ्या त्यांना त्या कार्यकालामध्ये चांगलं काम केलं तर भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी माझी त्यांना शुभेच्छा। पालकमंत्र्यांचे बोलणं जंजाळ समर्थकांना टोचलं आणि त्यातून पालकमंत्र्यांनाच टोला लगावण्यासाठी जंजाळ समर्थकांनी थेट शहरात बॅनर लावत राजेंद्र जंजाळ यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या। मात्र जंजाळ यांनी रात्रीतून लावलेले बॅनर काढायला लावले आणि माझ्या राजकीय भवितव्याचा विचार कोणी करू नये त्यासाठी एकनाथ शिंदे समर्थ आहेत आणि जर त्यांनी ठरवलं तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा होऊ शकतो असं म्हणत जंजाळ यांनी पुन्हा शिरसाट यांना डिवचलं। पालकमंत्र्यांनी शुभेच्छा कोणत्या भावनेतून दिल्या हे मला निश्चित कळलेले आहे। कार्यकर्त्यांनी उत्साहात एक बॅनर लावलं होतं, त्याला मी फोन करून ते बॅनर काढायचं सांगितलं। शिंदे साहेबांनी ठरवलं तर काही होऊ शकतं आणि माझ्या राजकीय भविष्याबद्दल चिंता करण्याचं कारण कोणाला नाहीये। माझे नेते शिंदे साहेब आहेत, ते नक्कीच माझं जर काम चांगलं असेल आणि मी जर प्रामाणिक संघटनेसाठी काम करत असेल तर भविष्यात मला ते काही ना काही संधी देतील। पालकमंत्री करून देतील तुम्हाला। शिंदे साहेबांनी ठरवलं तर ते काही करू शकतात। याच वाकयुद्धावरून आता शिवसेनेच्या 2 नेत्यांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळत आहे। यातून कार्यकर्त्यांसमोर नक्की उपमहापौरांकडे जावं की पालकमंत्र्यांकडे असा पेच निर्माण झालाय। या दोघांमधील वाद निवडणुकांपासून सुरू आहे, तो संपता संपत नाहीये। त्यात थेट आता एकमेकांची अशा पद्धतीनं खिल्ली उडवण्याचे प्रकार सुरू आहेत। मात्र या सगळ्यात नुकसान मात्र शहरातल्या शिवसेनेचं होणार आहे। त्यामुळे शिरसाट जंजाळ यांच्या वादात लक्ष घालून एकनाथ शिंदे मार्ग काढणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशाल करोळे, छत्रपती संभाजीनगर, झी 24 तास।